जालन्यात महामानवांना अनोखे अभिवादन. वंचित बहुजन आघाडीतर्फे रक्तदान आणि संविधान वाटप. डीजेवर नाचण्यापेक्षा व्यसनमुक्तीचा संकल्प करा. विजय लहाने यांचे तरुणांना कळकळीचं आवाहन. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शहरातील मस्तगड इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महामानवांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांचं स्वागत चक्क भारतीय संविधानाची प्रत देऊन करण्यात आले. मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीनं राबवलेला संविधान भेट हा उपक्रम सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरला. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय लहाने यांनी तरुणांना एक मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले की आज आपला जिल्हा व्यसनाच्या विळख्यात अडकत चाललाय. 18 वर्षाची तरुण मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आजपासून आपला जिल्हा पूर्णपणे व्यसनमुक्त करण्याचा संकल्प प्रत्येक तरुणानं केला पाहिजे. जयंती उत्सव साजरा करताना केवळ डीजेवर लावून नाचण्यापेक्षा रक्तदान शिबिर, आरोग्य निदान शिबिरे किंवा गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यांसारखे उपक्रम राबवले तर समाजात एक मोठा आदर्श निर्माण होईल, असंही लहाने यांनी यावेळी नमूद केलं आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप खंडाळे आणि सिद्धूभाऊ कनकुटे मित्रमंडळाचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आज ईश्वररत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणावर रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्व धर्म जाती समूहाचे लोक या ठिकाणावर मस्तगड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि त्यांना आम्ही त्यांचं स्वागत रक्तदान शिबिराला येत आहे. त्याचं स्वागत करून आम्ही त्यांना या ठिकाणावर संविधानाची प्रत या ठिकाणी त्याला वाटप करत आहे. मोठ्या प्रमाणात आम्हाला उत्साह या ठिकाणी मिळत आहे, रिस्पॉन्स मिळत आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणावर जनतेला आवाहन करतो की आपला या जिल्हा व्यसनमुक्ती झाला पाहिजे. हा 18 वर्षाच्या आतली मुलं व्यसन करत आहे. आम्ही आज या ठिकाणी संकल्पना घ्यायला पाहिजे की व्यसनमुक्ती झाली पाहिजे. डीजे लावून आपण नाचण्यापेक्षा रक्तदान शिबिर, अनेक गरजू मुलाला वह्या पुस्तकं वाटप आणि त्या ठिकाणचे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व आमच्या प्रदीप भाऊ खंडाळे व सिद्धूभाऊ कनकुटे या दोन्ही मित्रमंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी त्याला आंबेडकरीवादी जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने असे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करावा आणि जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व धर्म समभाव या ठिकाणी जयंती साजरी करत आहे. सर्व जनतेला आम्ही या ठिकाणी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व माझ्या लहाने कुटुंबाच्या वतीने व कनकुटे मित्रमंडळ व खंडाळे मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो.